त्याचबरोबर कानवे संघाचा 12वा खेळाडू ओके दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद। या ठिकाणी शापूर नगर पंचायत नगरसेवक सन्माननीय हरीजी पष्टे साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय। पहिला चेंडू कल्पेश जाधव याचा सामना करेल फलंदाज धनेश नॉन स्ट्राइक एंड उभा असलेला फलंदाज आपण बघत आहात गणेश धनेश आणि गणेश। चेंडू बॅटची काढा घेऊन फर्स्ट स्लिपच्या हातात या ठिकाणी एक धाव। आता मात्र चेंडू जातोय सरळ पॉइंटच्या दिशेवरून चेंडू सीमापार 4 जागा झाल्यानंतर प्रत्येकाच्या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात एकाच आवाज आणि एकाच अलगार होतो एकाच आगाज होतो राजा या संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास तुमची अस्मिता आणि मी मराठी असल्याचा मला गर्व आहे। याला कारण आहे त्या मराठी माणसाचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान ताठपणा जगण्याची उमेद ज्या महापुरुषानं निर्माण केली त्या नाव राजा शिवाजी। आणि आम्ही वारंवार म्हणत असतो त्याच छत्रपती शिवाजी राजांचा विचार अंतःकरणामध्ये घुमल्यानंतर जागी झाली ती नेत्या ती सेना म्हणजे छत्रपती शिवरायांची शिवसेना। अरे खिंडीत पडलेला बाजी प्रभू देशपांडे राजे शिवाजींना म्हणते राजा लाख गेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हे म्हणणारी ती छत्रपती शिवरायांची शिवसेना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अरे मरण्यासाठी तयार होणाऱ्या त्या शिवाकाशिदाची शिवसेना आणि याच शिवसेनेचे सर्वचे सर्व वाघ सर्वचे सर्व सिंह या व्यासपीठावर उपस्थित आहेत। पुन्हा एकदा धर्मवीर चषक 2019 आपलं सहर्ष स्वागत करतायत। जाऊया मैदानाकडे। धन्यवाद डीजे। या ठिकाणी शापूर नगर पंचायतच्या सभापती माजी नगराध्यक्षा योगिताताई धानके यांचं देखील शुभागमन तसेच शापूर पंचायत समितीच्या सभापती शोभाताई मेंगाळ मॅडम तसेच उपसभापती वनिताताई भेरे तसेच शापूर नगर पंचायतच्या नगराध्यक्षा अश्विनीताई अधिकारी तसेच या समवेत त्यांचे सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य दशरथजी भोईर साहेब यांचं देखील शुभागमन भाऊजी दरोडा साहेब जगन्नाथजी पष्टे साहेब विठ्ठलजी भेरे साहेब चरपोली ग्रामपंचायत उपसरपंच आपण सुद्धा जायचं आपण देखील या ठिकाणी पाहुणे आहात। विठ्ठलजी भेरे साहेब आपले देखील शुभागमन विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचे। धन्यवाद जयेश सर। तसेच व्यासपीठावर उपस्थित या शिवसेनेचा बुलंद आवाज या शापूर तालुक्याचं लाडकं व्यक्तिमत्व अजितजी आळशी साहेब म्हणजे आप्पा आळशी यांचं देखील शुभागमन हार्दिक स्वागत। धर्मवीर चषक 2019 मध्ये सर्व मान्यवरांचं अतिथींचं हार्दिक स्वागत तसेच
नगरसेविका सन्मान्य झगडे मॅडम यांचं देखील शुभ आगमन झालंय. सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत व्यक्त करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आणि प्रेक्षकांचं थोड्याच वेळात राज्यमंत्री ग्राम विकास सन्माननीय दादासाहेब भुसे यांचं देखील शुभ आगमन या भव्य दिव्य गविकाडे विद्यालयाच्या मैदानावर धर्मवीर चषक 2019 मध्ये होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद जय सर. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. अतिशय रोमांचकारी सामना पाहायला मिळतोय. भातसे आणि कानव्या दोन संघाच्या दरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कानवे संघाची धावसंख्या आहे ती 8. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक भातसे संघाकडनं हाताळतोय गोलंदाज महेश दळवीसर. या गोलंदाजानं या व्यक्तिमत्वानं SPL 2018 मध्ये सुरेख कामगिरी केली आणि निश्चितच तोच अनुभव पुन्हा एकदा धर्मवीर चषक. सुरेख गोलंदाजी महेश दळवीसर, कारण ते कौशल्य या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. निर्धाव चेंडू आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ एसटी रक्षकाच्या हातात. महेश दळवीसर कमबॅक म्हणता येईल या सामन्यामध्ये. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक दिनेश बसवंत. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत भातसे संघाकडनं. बसवंत निलेश बसवंत सुरेख गोलंदाजी, कारण अतिशय युवार्क मारा आणि सरळ एष्टी रक्षकाच्या हातात धावसंख्या स्थिरावली. वाईड बॉल.
वारंवार निर्धाव चेंडू, वारंवार निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं दिनेश बसवत या गोलंदाजाचा. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. कट केला चेंडू. 30 मध्ये क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण. चेंडू बॅटची कडा घेऊन ओढतोय 30 मध्ये क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेला आणि या ठिकाणी गडी बाद. पंच काय झालेलं आहे त्या ठिकाणी? धाव संख्या मात्र कानवे संघाच्या ठिकाणी असमाधानकारक, कारण पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये धाव संख्या होती ती 8. दुसऱ्या षटकामध्ये महेश दळवीसर अवघ्या 2 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत यापुढे 2 संघ कोणते सांगा? यापुढील 2 संघ त्या संघाची नावं घोषित करतोय. जय महाराष्ट्र पिवळी आणि शेंद्रूर. चला, शेंद्रूर संघाचे कर्णधार आणि जय महाराष्ट्र पिवळी संघाचे कर्णधार. त्या ठिकाणी 4थं षटक प्रगती पथावर. 4थ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गडी बाद. एकावर एक गडी बाद होतात आतापर्यंत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर कानवे संघाची धावसंख्या ती 3 गडी बाद 12. 4च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्यात. आणि मला वाटतं भातसाई संघासमोर जर टिकून राहायचं असेल तर मोठ्या धावसंख्येचा आकार निर्माण करावा लागेल, कारण त्या आकाराला उकार देणारा फलंदाज कल्पेश जाधव लॉंग ऑनला आपण बघत आहात. कल्पेश जाधव ज्या संघामध्ये, त्या संघाच्या समोर जर टिकायचं असेल तर मोठी खेळी करावी लागेल. कुठेतरी धर्मसंकट येताना कानवे संघाच्या खात्यामध्ये, कारण धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. 19 धावांचा सामना आतापर्यंत. पूर्ण धावसंख्या आहे ती 12. निर्णय मला वाटतंय आमचे भेरे साहेब या ठिकाणी कुठेतरी चुकीचा ठरताना दिसतोय, कारण आपण जर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, आव्हान पेलण्याचा एक निर्णय घेतला असता तर या महाराष्ट्राच्या मातीचं एक सुदैव म्हणता येईल. कारण आमच्या मनगटात, आमच्या मस्तकात, आमच्या मस्तिष्कात आव्हान पेलण्याची शक्ती असते. म्हणून वारंवार या महाराष्ट्रातील क्रिकेट, देशातील क्रिकेट जर बघितला, जो संघ नायक पहिल्यांदा नाणेफेक जिंकतो तो पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारतो. याचं प्रात्यक्षिक म्हणजे आम्हाला आव्हान पेलण्याची हिंमत आमच्या अंतःकरणामध्ये. जाऊया मैदानाकडे. वारंवार निर्धाव चेंडू, शरद गोलंदाज या ठिकाणी यशस्वी होताना अवघ्या 4 चेंडूचा सामना शिल्लक. सामना करतील फलंदाज. खूप त्या ठिकाणी परंतु कल्पेश जाधव महिला मंडळाच्या इथे जी विटारा ब्रेझा गाडी कोणाची असेल ती त्या ठिकाणी काढायचे. थोड्याच वेळात ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांचं आगमन त्या ठिकाणी होणार आहे. जी ब्रेझा गाडी व्हाईट कलर त्या ठिकाणी लागलेली आहे महिला मंडळाच्या साईडला, ती काढून टाकायची त्या ठिकाणी. सहकार्य करा प्रेक्षक या ठिकाणी. धन्यवाद जय सर. जाऊया मैदानाकडे. आतापर्यंत 21 चेंडूंचा सामना शिल्लक. 21
21 चेंडूचा सामना खेळून पूर्ण झालाय. धावसंख्या आहे ती 12. स्थिरावली धावसंख्या. चौथ्या आणि निर्णयात्मक शेवटच्या षटकामध्ये धावा मात्र येत नाहीये. शरद गोलंदाजी मार्कवर सज्ज. 10-12 पावलांचा रन पंचांना पार करतोय. पुढील चेंडू टाकण्यात सज्ज. चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातात. प्रॅक्टिस चेंडू म्हणता येईल कारण धावा मात्र येत नाही. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. आतापर्यंत 4 चेंडू या षटकामधील 4ही चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही. खऱ्या अर्थानं शहापूर तालुका शिवगर्भ संस्कार भूमी मानला गेला, परंतु याच शहापूर तालुक्यामध्ये क्रिकेटला आधारलेला उधाण आणि प्रत्येक क्षणाला आपण वारंवार आठवण करून देत असतो. या ठाणे जिल्ह्याला ज्यावेळी संकट आलं आणि त्या संकटाला सामोरा गेलेला एक वाघ आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्याच व्यक्तिमत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या आदर्शाला न्याय मिळाला तो आदर्श म्हणजे या शहापूर तालुक्याचा क्रिकेट हृदय सम्राट आदरणीय विजयभाई भगत साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली विचारधारा. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही मर्द मराठ्यांची जात सांगणारा सह्याद्रीचा वाघ हा महाराष्ट्र. आळंदीच्या ज्ञानदेवाचा देहूच्या तुकोबाचा महाराष्ट्र. प्रकृतीवर वार करून संस्कृतीवर लेणं पांघरलेला हाच महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मराठी मनाची अस्मिता, या महाराष्ट्राच्या मराठी मनाचा मान सन्मान अभिमान, या महाराष्ट्राचा आवाज एल्गार गाज ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. शुभ आगमन या कवी खाडे विद्यालयाच्या मैदानावर होते. प्रेक्षक जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय दादासाहेब भुसे यांचं स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेनेचा बुलंद आवाज सन्माननीय ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांचा पदस्पर्श. कारण माता जिजाऊच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेला शहापूर तालुका आणि या शहापूर तालुक्यामध्ये सन्माननीय दादासाहेब भुसे आपले शुभागमन होत आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जोरदार टाळ्या प्रेक्षक कृपया विनंती असेल या ठिकाणी. सामना थांबवायचा जरा. हॅलो 1 सेकंद 5 मिनिटं फक्त घेणार आम्ही. हे सर शिवसेना या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवसेना वयाच्या 16 वर्षे न झेपणारी हातात तलवार घेतल्यानंतर त्याच छत्रपती शिवरायांनी म्हणावं माझा बरोबरीत आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगेल, हिंदवी स्वराज्यासाठी मरेल. माझ्या छत्रपती शिवरायांचे विचार अंतःकरणामध्ये घुमवून पुन्हा एकदा ग्रामविकास करणारी शिवसेना. एवढंच काय, रक्ताने माखल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःचं रक्त पुसल्यानंतर दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये आनंदाचा ओलावा निर्माण करणारी शिवसेना. अरे एवढंच काय, वयाच्या 16 वर्षी माझ्या छत्रपती शंभूराजाने औरंगजेबाच्या दरबारात जावं आणि त्या औरंगजेबाला म्हणावं हे औरंगजेबा, अरे तूच काय, तुझा बाप जरी जन्माला आला ना, माझ्या बापानं निर्माण केलेलं स्वराज्य तुझ्या बापालाही काबीज करता येणार नाही असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांची शिवसेना, छत्रपती शंभूरायांची शिवसेना आणि हे शिवसेनेचे सर्व समर्थक या व्यासपीठावर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. धन्यवाद. मी सन्माननीय शेट्टी साहेब यांना विनंती करतो आपण विराजमान व्हायचे. मॅच चालू करायचे तिकडे, मॅच चालू. हरिओम मित्रमंडळ शहापूर तसेच युवा सेना शहापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानानं साकार झालेला हा धर्मवीर चषक 2019 गेली सतत हे वर्ष साहेब या ठिकाणी 18वं वर्ष आपण पाहतात. तो जल्लोष आणि तोच उत्साह, ही क्रिकेटची पंढरी आमच्या शहापूर तालुक्याचे क्रिकेट हृदय सम्राट सन्माननीय विजयभाई भगत यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा येत असते आणि या स्पर्धेचं बघता 18वं
आमचे देखील या भव्य दिव्य गविकाडे विद्यालय मैदानावर सादर होतं. कारण साहेब या तालुक्यात पूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात, परंतु माझ्या सर्व खेळाडू आणि रसिकांना चाहूल लागलेले असते धर्मवीर चषक कधी येईल. आणि या धर्मवीर चषकाची चाहूल या ठिकाणी या 2021 मध्ये पूर्ण होतं आणि आनंद होतोय की आज ग्रामविकास राज्यमंत्री सन्माननीय दादासाहेब भुसे आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलात. साहेब आपला प्रथमतः हार्दिक आभार व्यक्त करतोय. भारतीय संस्कृतीत म्हटलं जातं मातृदेव भव, पितृदेव भव आणि महत्वाचं म्हणजे अतिथी देव भव. आपल्या पाहुण्याचं स्वागत करणं आपल्या संस्कृतीमध्ये आद्य कर्तव्य आहे. मी विनंती करतोय साहेबांचं स्वागत आणि सन्मान सन्माननीय विजयबाई भगत यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह भगवी शाल देऊन या ठिकाणी यथोचित सत्कार होतोय. शहर प्रमुख शहापूर शहर सन्माननीय विजयजी भगत आणि माजी उपनगर अधिकारी यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या घ्यायच्या. सन्माननीय दादासाहेब भुसे यांचं स्वागत. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि मी 2 मिनिटं सामना थांबवायचे. मी सन्माननीय राज्यमंत्री आदरणीय सर्वांचे लाडके दादासाहेब भुसे यांना विनंती करतोय 2 शब्दाच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. धर्मवीर चषक 2019 या क्रिकेटच्या मॅचेसच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे तालुका प्रमुख साहेब, शहर प्रमुख साहेब, माननीय नगराध्यक्षताई, माननीय सभापतीताई, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व खेळाडू, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की धर्मवीर चषक संपूर्ण शहापूरच नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये या चषक कार्यक्रमाचा एक आकर्षण बिंदू असतो. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की शिवसेनेचे नेते धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठाणे जिल्ह्याच्या पवित्र भूमीमध्ये दर सालाबादाप्रमाणे क्रिकेटच्या मॅचेस या ठिकाणी संपन्न होत आहेत. सर्व खेळाडूंना मी हार्दिक शुभेच्छा देईन. इथे येत असताना आपले पालकमंत्री महोदय आणि ठाणे जिल्ह्याचे शिवसेना नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याही शुभेच्छा घेऊन, कदाचित ते यापूर्वी येऊन गेले असतील, परंतु आजही मी त्यांच्या शुभेच्छा घेऊन या शहापूरमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कारण आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपल्याला माहिती असेल की गावठाण आणि सरकारी जागेवर ग्रामीण भागामध्ये जी काही घरांचं अतिक्रमण आहे ते रेग्युलर ग्राम विकास विभागाच्या घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये जेवढेही असे गोरगरीब लोक असतील तर त्यांच्या घरांच्या जागा त्यांच्या नावावर आपल्याला त्या ठिकाणी करून द्यायच्या आहेत. आणि म्हणून BDOलाही मी सूचना करू इच्छितो की स्पेशल ड्राईव्ह राबवून आपल्या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये जे काही अतिक्रमण घरी असतील तर त्यांच्या जागा आपण त्यांच्या नावावर येणाऱ्या 15 दिवसाच्या आत करून देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करावा. मला वाटतं की तुमच्यासारखाच मी पण एक लहान कार्यकर्ता आहे. निश्चितच आता या पदापर्यंत पोहोचत असताना ज्या पद्धतीने आपल्या सर्वांना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे आशीर्वाद आहेत, शिवसेनेचे युवा नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांचे मार्गदर्शन आपल्याला आहेत, त्याच पद्धतीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या पदापर्यंत पोहोचण्याच्यासाठी दिवंगत नेते धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे पण आशीर्वाद आहेत, हे पण मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण दिलेल्या शुभेच्छा नक्कीच आम्हाला या ठिकाणी कुठेतरी सार्थ ठरतील. यानंतर साहेबांचं स्वागत आणि सन्मान शहापूर नगरपंचायतच्या वतीने या भव्य दिव्य व्यासपीठावर करण्यात येणार आहे. नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सन्माननीय अश्विनीताई अधिकारी आणि उपनगराध्यक्ष सन्माननीय सुभाषजी विषे आणि सर्व
नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष योगिताताई धानके, सर्व नगरसेवक नगरसेविका या सर्वांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान पुष्पगुच्छ आणि शाल देऊन साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच तर लगेचच शहापूर पंचायत समिती सभापती सन्माननीय शोभाताई मेंगाल मॅडम, उपसभापती वनिताताई भेरे आणि सर्व पंचायत समिती सदस्य यांच्या वतीनं देखील सन्माननीय ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या भव्य दिव्य व्यासपीठावर केला जाईल. पंचायत समिती शहापूरच्या वतीनं देखील साहेबांचा यथोचित सन्मान आणि स्वागत, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान. साहेब, आपण आज आलात धर्मवीर चषक 2019 मध्ये आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय हरिओम मित्र मंडळ आणि युवा सेना शहापूर तालुक्याच्या वतीनं. तसेच शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चव्हाण साहेब यांच्या वतीनं देखील सन्माननीय दादासाहेब भुसे यांचं स्वागत, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन गट विकास अधिकारी सन्माननीय चव्हाण साहेब, उप अभियंता सन्माननीय खैरनार साहेब यांच्या देखील शुभ हस्ते सन्माननीय दादासाहेब भुसे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय चव्हाण साहेब, सन्माननीय खैरनार साहेब, उप अभियंता शहापूर पंचायत समिती, धन्यवाद. सर्व आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतात, कारण साहेबांचं नेतृत्व, प्रेमळ नेतृत्व, ग्रामविकास राज्यमंत्री सन्माननीय दादासाहेब भुसे यांचं स्वागत आणि सन्मान या भव्य दिव्य व्यासपीठावर केला जातोय. हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित तसंच युवा सेना शहापूर तालुका आयोजित धर्मवीर चषक 2019 वर्ष 18 या 18व्या वर्षामध्ये सन्माननीय राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांचं आज शुभ आगमन पदस्पर्श या व्यासपीठाला झालं. साहेबांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मी विनंती करतो साहेबांना आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. धन्यवाद. सामना चालू करायचा आहे आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी जातोय समालोचन कक्षामध्ये. व्हॉइस ऑफ द ढोलका हरिभक्त पारायण शिवचित्रकार सन्माननीय रमेश शिंदे सर. धन्यवाद. धन्यवाद. सामना सुरू करायचा आहे. अप्रतिम सामना लढतात, कारण प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये कांडवे संघाची धाव संख्या आहे ती 12 विजयासाठी 13 धावांचा आव्हान. वैयक्तिक पहिलं षटक कांडवे संघाकडनं गोलंदाज निशांत सामना करेल. या संपूर्ण महाराष्ट्राचा एक बुलंद बलाढ्य विस्फोटक फलंदाज कल्पेश जाधव. पहिला चेंडू निशांतचा सामना करेल कल्पेश जाधव. शेंद्रून संघाचे कर्णधार आणि जय महाराष्ट्र पिवली संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेत. यापुढे होणारा सामना. चला, शेंद्रून संघ नाणेफेकीसाठी पहिले यायचे. पहिला चेंडू सामना करेल कल्पेश जाधव, उजव्या हाताचा फलंदाज, विस्फोटक फलंदाज. पहिला चेंडू ओ कल्पेश जाधव याच्या बॅटमध्ये गाळा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सीमा रेषा पार 4 धावा. या ठिकाणी वेलबिगानी झापडण या उक्तीला नाही देताना कल्पेश जाधव पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार. दिशा स्पष्ट करतोय कल्पेश जाधव. आता मात्र विजयापासून अवघ्या 9 धावा शिल्लक, कारण विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. बादशाही संघाला ज्या पद्धतीने आपण नाणेफेक जिंकली, कांडवे संघाचा संघ नाही, कुठेतरी फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी आणि धाव संख्या मात्र खात्यामध्ये जोडली गेली 12. काहीशी असमाधानकारक धाव संख्या, कारण एक खेल नसीबों का, जे तेरे किस्मत में लिखा होता है वो कोई लेकर जा नहीं सकता, लेकिन जो तेरे किस्मत में होता नहीं वो आकर भी जा सकता है. कारण संधी आपला दरवाजा छोटा होत असते, आपण दरवाजा उघडला नाही तर त्या संधीला जो दरवाजा उघडा दिसेल त्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि याचाच प्रात्यक्षिक या ठिकाणी कल्पेश जाधव करताना. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, खणखणीत चौकार, चेंडू सीमा पार 4 धावा. आता मात्र धाव संख्या आहे धाव फलकावर लागली गेली 8 धावा. उर्वरित चेंडू मध्ये विजयासाठी अवघ्या 4-5 धावांची आवश्यकता. परंतु विस्फोटक फलंदाज, विजय हाताचा फलंदाज, संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये ज्यानं आपलं स्वतःचं नाव वर्चस्व गाजवलं असा कल्पेश जाधव वात्सई संघाकडनं खेळतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. आता मात्र महेश दळवी सर उर्वरित चेंडू खेळतील विजयासाठी. ओके, दिनेश बसवंत सलामीची जोडी वात्सई संघाकडनं कल्पेश जाधव आणि दिनेश बसवंत. धावसंख्या 3 विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. आता मात्र 4
धावाची आवश्यकता, कट केला चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षण 30 यार्ड मध्ये चांगल्या प्रकारे होताना दिसतंय. परंतु चांगल्या खेळाडूचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं की चांगल्या चेंडूला सन्मान देणं, चुकीच्या चेंडूवर मोठा फटका मारणं. एक संकट, एक वादळ या ठिकाणी निर्माण झालं होतं कल्पेश जाधव नावाचं. कारण 2 चेंडूमध्ये 2 खणखणीत प्रहार, 2 चौकार. हॅलो 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 हॅलो. आता मात्र चेंडू जातोय डीप स्क्वेअर लागला, खडखडी चौकार. या ठिकाणी दणदणीत विजय होतोय तो वात्सई संघाचा. या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल या धर्मवीर चषक 2019 मधील आजचा हा 3रा दिवस. असं म्हटलं जातं ना, ज्या ठिकाणी नेतृत्व उभे राहतात त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य उभं राहतं. ज्या ठिकाणी नेतृत्व उभं राहतात त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती शंभूराजांसारखा युवराज उभा राहतो. ज्या ठिकाणी नेतृत्व उभं राहतात त्या ठिकाणाहून एक तप पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 6 वर्ष बघता बघता गेली 18 वर्ष ज्या नेतृत्वानं घेतला वसा आणि बघता बघता त्या वशाचं प्रात्यक्षिक रूपात निर्माण झालं धर्मवीर चषक 2019. आदरणीय सन्माननीय विजय भाई भगत साहेब यांच्या संकल्पने